महामेधावी आशिल्ल्या त्या दोग जण लवकुश रामाला चिरडून त्यांनी सर्व धारण करून घेतल्या आणि वाल्मिकीक वपसिल्या. हंका ती येता हंगेल मुखांतर रामायणाचे गायन करो का. ह्या ऋषीवरेण्याला येत्रा सर्वाल येद्राक गायन करो का म्हणून सर्व ऋषीवरेण्यांक आपेल्या. पुराजन बैसले अशीच लवकुशांक स्टेज सेट केले. गायन करा रामायणाचे. रामायणाचे गायन आरंभ झाले. रामायण प्रवचन म्हणचे की ना गायन म्हणून म्हळ्यार आनीके स्वरस जाता. कितें म्हळ्यार इतलं अद्भुत जावन रामचरित्र सीताचरित्र गायन केले की म्हळ्यार अत्यंत स्वरबद्ध जावन लयबद्ध जावन गायन केल्या. त्या गायनाक श्रवण करून सर्व आकर्षित झाल्या पळया ऋषीवरेण्य. तितलं अहो गीतस्य माधुर्यम श्लोकानांच विशेषतः त्यांनी प्रशस्ती दिताचे ह्या मुनिवरेण्य सर्व. अहो गीतस्य माधुर्यम कितलं मधुर वचनानं तुम्ही रामचरित्र गायन केला. तागेलं गुणश्लाघन केला, गुणप्रशंस केला, गुणगान केला. श्लोकानांच विशेषतः अत्यद्भुत श्लोक आहे. हे एक वंडर पोएट्रीन तूच हे एक वंडर म्हणत कसं नाही तोंदर ना तसल अद्भुत पोएट्री रचन केला वाल्मिकी महर्षीना आणि हानी अद्भुत धावून गायन केला. तांक इतलं कुशी धावून महर्षी हानी गायन करत म्हणत वाल्मिकी महर्षी पुरा जनाला तोंड पळयत असाची. आईल ऑडियन्स कोण आसा तांगेल तोंड पळयत असाची. कितें म्हणा तांगेल रिॲक्शन कशी आसता म्हण हांग गायन करता म्हणटान तांगेल तोंडान तो नीरस प्रतिक्रिया आसा की सरस स्वरस प्रतिक्रिया आसा पळयत असाची. पुरा जन एन्जॉय करत असाची. वाल्मिकी महर्षीक समाधान जालें. हाव केलेलं हे रामायण मान्य जाल्लेलें म्हणकेची. सर्व जनांक मुनिवरेण्यांक इतलं खुशी धावन तांणी गिफ्टनी पुरा दिली के हांक दोग जनांक लवकुशांक आयिल्लेच त्या प्रवचन समाप्ती जाली तशीच गिफ्ट्स दिल्या. गिफ्ट्स कसन दिल्या म्हणून तुम्ही आलोचना करचें पुरो. आमी जाल्यार कसनेची लायक करून घेवन पॅक करून कसने कसने दिताची. ऋषीवरेण्य पाप कसन दितात तांणी तांगेले कसने ना. एक लायल काय कश्चित कमंडलुम प्रादात तागेले एक कमंडल आशिल्लें नित्या संध्यावंदन करून घेवचें दवरून घेतली ताणें. त्या काण दिली काही खुशी धावन घे मिगेले कान हे तुका घे तितलो संतुष्ट जालो तो. पाप तागेले संध्यावंदन एक आशिल्लें दारिद्र्य ज्ञानान दरिद्र नाही आर्थिक जावन दरिद्र जाल्यार ज्ञानान महामेधावी सर्व महाज्ञानी जाल्यार दिवचें कसने ना. तांगेले आशिल्ली वस्तू कसं नासता तांकां ते श्रेष्ठ वस्तू तांकां ते अफोर्ड करचें जायना म्हणटन तांगेले आशिल्ली तसली वस्तू दिवका म्हटल्यार कितलो आनंद जावन आसचें पुरो. आनंद तून दिले जाल्यार एकल्यान कश्चित कमंडलूम प्रादात कमंडल दिले काही एकल्यान. आनेकल्यान येवन तागेले वस्त्र दिले काही. दोन वस्त्र आशिल्ले काही तागेले एक आज घालून घेवचें आनी एक फाल्याक ताची उंबळ नेक्स्ट डे. तांत आशिल्लें ताणें एक वस्त्र दिलें घे कसने एक दिव का म्हणून घेवन पळया कसन दिताची त्या प्रमुख नाही त्या दिवची मागशी आशिल्ली भावन पळया भावन शुद्ध. एकल्यान येवन वस्त्र दिले काही आनेकल्यान येवन कौपीन परे प्रादात कौपीन दिले काही पळया कसकसन दिता आसाच पळया. आनेकल्यान येवन मुंजी म्हणून बांदून घेता आशिल्ली त्या दिले काही. अनेकल्यान येवन अनेक कसं की अशी सन्न सन्न वस्तू तांगेले आशिल्ली पुरा दिता आसाची. आनी एकला आयलो काही लास्टार पुरा जनान तांगेले पुरा दिवन गेले नंतर एकला आयलो. पाप तागेले दिवचें कसने ना कौपीना ना दंड ना कमंडल ना कसने ना कसन दितलो म्हणून आलोचना केले काही. वाल्मिकी महर्षी पळयत आसाचे हो कसन दितलो हागेले कसने ना म्हणून घेवन ताण म्हणले काही मी गेला पळय कसने ना दिवच्याक लवकुश तुम्ही इतलं अद्भुत गायन केला म्हाका कसने दिव का म्हण मना येत आसा जाल्यार मी गेला कसने ना जाल्यार हांव तुमकां बरें जावं तुमकां तुमी दीर्घायुशी दयाची म्हणून हांव तुमकां आयुष्य दिता म्हणून दोनी हात दोगय जनांना वयर दवरून आशिर्वाद केले काही. कसने ना आयुष्य मेळो तुमकां हे तांगेले मना आशिल्ले भाव. सांगचे तात्पर्य रामायणाचे इतलं अद्भुत जावन तांणी गायन केलें आणि तू वाल्मिकी महर्षीक समाधान जालें. आत्त कसन करका नेक्स्ट स्टेप कसन हे ऋषीवरेण्यान सर्व मान्य करून जालें. आत्त हे रामायण हाजे प्रचारात अयोध्ये वचून करका तुम्ही. अयोध्येन तू खंयचे संदी गोंदी कसने सोडचे ना. पुरा कडेन राजवीथी कसन आसा व्हड मेन रोड अनेक रथबीदी अनेक बीदी खंय वचचे ना पुरा कडेन वचून गायन करका तुम्ही रामायणाचे. त्या काळाक रामान राज्यभार करून 11,000 वर्ष जाला. 11,000 वर्ष रामान राज्यभार केला.
इकडे सीता परित्यागवर केंदाला रामाक अंत्यार एक मनाक संकल्प करता इच्छेता एक अश्वमेध यज्ञ कोरका म्हण अश्वमेध यज्ञ करता हे अश्वमेध यज्ञाक नाना प्रांतादकून अनेक सामंतरायांक अनेक ज्ञानी वरेण्यांकनी पुरा आह्वान देऊन असताची सर्व येऊन असतात. वाल्मिकी महर्षी कसं म्हणताची 4 उपदेश दिताच वाल्मिकी महर्षी हांगेले शिष्यांक लवकुशांक पळ्या राम अश्वमेध यज्ञ करतस यज्ञांतो सकाळ दुखून सांजेपर्यंत आहुती दित असताची थंय प्रातःसवन माध्यंदिन सवन सायं सवन म्हणून जात असता जाल्यार मध्य ज्ञानविचाराकची एक समय असता प्रवचनाक समय असता. तुम्ही त्या प्रवचन थंय त्या समय असेल तेदना तुम्ही वचून ह्या रामायणाचं गायन कोरका जायत म्हणले कहतानी जाल्यार थंय कोणे वचून स्टेज दिताच हांकां ना ये या तुम्ही म्हणून स्टेजार कोणे आपण हाण बसकारे ना. वाल्मिकी महर्षीन म्हळ्यार पळया तुम्ही पुरा रोडा 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 वचून रामायण गायन करा जनाल कान्ना पडता तांनी तुमकां हांगा हाडताची अश्वमेध यज्ञ जावचे कडेन थंय गायन करा थंय वरकेन पुरा जनाल कान्ना पोवन संतुष्ट जावन रामाले आपण व्हरताची रामाले गायन कोरका तुम्ही राजसभेंत गायन कोरका म्हणून तशी केलें. आनी उपदेश करता म्हणून सांगलें पळय दिवसे 20 सर्गः तुम्ही प्रति दिवस 20 सर्ग मात्र गायन कोरका तितलेच ताजे वयर कोरचे ना. एक शरत 85 सर्ग असाची तुम्ही प्रति दिवस 20 करता वच आज 20 नेक्स्ट दिवस 20 तशी दोन्हीच्या मधुरकंठान गायन कोरका एक त्यात आनी करता आसल्यार तांचो कसो नाही संशय ना. मधुरकंठान गायन कोरका 20 सर्गः 20 सर्ग मात्र सांगता. हाजे नंतर लोभश्चापि न कर्तव्यः लोभ कोरचना तुम्ही अद्भुत जावन गायन केल्ले म्हणून सर्व आकर्षित जावन येवन तांगेल मना कसकसन पयरते ऋषीवरेण्याने पुरा दिल्लेले म्हणके ऋषीवरेण्याला पुणे कसने नातीले दिवच्याक हांग तुम्ही राजसभेर गायन करताची पुरा जनाले आभरण वैढूर्य रत्न पुरा असताची त्या पुरा हाण दिताची तुम्ही कसने नाक्का म्हणका. फलमूलोपजीविनाम तुम्ही सांगता आम्ही फलमूलोपजीवी आम्ही फल मूल कंद कसन असं त्या मात्र खाऊन जीवन करतले आमकां ह्या कसने नाक्का आम्ही आश्रमवासी म्हणून म्हणका तुम्ही तिन्हीचे चारीच कसं नाही म्हणून म्हणा रे रामाने येऊन तुमकां निमगिल्या रे ह्या रामायण गायन करून जाल्यानंतर कोण तुम्ही म्हणून विचारले म्हणून जाल्यार तुम्ही आम्ही वाल्मिकी शिष्य म्हणून तितले म्हणका आणि कसं नाही म्हणचे ना. आनीक रायाक अवमान जावची तशी कसं नाही सांगू नकाची ह्या इतलं शरत घालून येऊन नियम सांगून पेटताची. हांनी हांगेले गायन आरंभ केले गायन आरंभ केले तर क्षण सहज जावन सर्व आकर्षित जाल्या तांणी सर्वान लवकुशांक तांडून हाणू रामाले आपण हाडले. रामा तुगेल चरित्र अद्भुत जावन गायन करतस हाजे 2 जण चेडूं हांक 2 जणां पळयले तक्षणाची राजसभेंत आयिल्ले इतर सर्व मंत्रीक आनी पुरा हांक पळोवन रामाले चेडूं हे म्हणून घेवन तांणी अनुमान केले काय जाल्यार हांनी तापस वेशधारी जावन आयल्या जुट्ट आनी पुरा सोणो काशाय वस्त्र धारण करून आयल्या त्या धारण केल्ल्या निमित्तान रामाल चेडूं न्हय अशें पुरो ऋषी चेडूं अशें ऋषीपुत्र अशें पुरो म्हणून घेवन लेखले काय तितले रामाले अनुरूप जावन आशिल्ले त्या सारूप्य इतलें आशिल्लें म्हणून रामाला म्हणके दिसता आशिल्लें. आनी तूं आयले गायन आरंभ केलें हांनी 20 सर्ग राम सिंहासनार बैसता तुमकां तें चित्रण येवका सिंहासनार बैसून राम तागेले चरित्र तागेले चेडूवान मुखांतर आयकतस श्रवण करतस कसन अद्भुत सन्निवेश अशें पुरो श्रवण करून इतलो आनंद तुंदिलो जाता की म्हळ्यार राम तो सांगता कोण रचन केलेलें हें रामायण मिगेल चरित्र इतलं अद्भुत जावन रचन केला श्लोक निर्माण केला कोण केलेलें तेदन म्हणता छान आमगेले गुरू वाल्मिकी भार्गव गोत्राचे ब्राह्मण वाल्मिकी महर्षीन रचन केलेलें वय वेतच जाल्यार मुखार सांगता वसा म्हणलें काही राम दिवसा 20 सर्ग सांगताचे प्रति दिवस म्हणलें म्हणके हांगा गायन जातस राजसभेंत अशीची राम सिंहासनार बैसला मध्य एक स्टेज घाला लवकुशांक रामायण गायन करच्याक सुतूची सर्व पुरा तांगेल चेरार आशिल्ले पुरा येवन तोग्ग बैसले काही 2 दिवसां दुखून तोग्ग बसचे आरंभ केले काही कोणे वयर बैसनी पुरा जण तोग्ग बैसले आयकत असाची इतलं तल्लीन तन्मनस्क जावन तच्चित्त जावन आयकत असाची राम वरकेन तितले तन्मनस्क जावन आयकत तागेले चरित्र आयकत
रामाक मन आणतो ताकवरकेन दिसले काही इतलं पुरा जन तोग्गू बैसून रामायण श्रवण करत असाची हा वरकेन तोग्गूचून बैसून कोर का म्हणून रामा दिसले जाल्यार रामाक कसं नाही म्हळ्यार सिंहासनार बैसला सिंहासनात उकून ताण तोग्गू देवून येऊ का देवून येत म्हणतना तागेले पाययाक रत्न खचित खडग घालून घेतला ताणें गेज्जेसी हा वयच्यान तोग्गू चमकून आयले म्हण जाल्यार शब्द जाता सर्व मिगेल दिक्कान पळयताची उठून रपताची रसभंग जावन वता नाक्का म्हूण राम थंय बैसले ते जाल्यार रे रामाक तडसून घेवचे हांव तोग्गू वचून तांगेल उठू हांव एकदा हांव बैसून मिगेल चरित्र आयकू का म्हूण रामाक राम कशी आयले काय म्हणल्यार रे वाल्मिकी रामायणान सांग शनैः शनैः हुगूर हुगूर एक एक पाय दवरन आमी पळया कोणाक शब्द येवचे ना म्हणल्यार हुगूर कशी हेज्जी घालून वताची तशी हुगूर कोणाक शब्द येवचे ना म्हणून राम एक एक पाय घालून तोग येवन तांगे लोटूची बैसून एक जावन रामान आयकन कोणाक कळनाशी येवन बैसलो राम तद्भूती करीम ममापि तद्भूती करीम प्रचक्ष्यते रामाने प्रशस्ती दिल्या पळय हाजी पुढे वाल्मिकी रामायण श्रवण करून सर्व ऋषिवरेण्यान प्रशस्ती दिलेले अहो गीतस्य माधुर्यं श्लोकानांच विशेषतः अत स्वयं राम तागेले चरित्रेक तो प्रशस्ती दित्तस राम म्हणता ममापि तद्भूती करीम प्रचक्ष्यते हे रामायण श्रवण करतची म्हाका जाल्यार मंगल जाता तितलं मंगल कालक हे रामायण म्हणून राम म्हणता स्वयं ममापि म्हाका जाल्यारीची मंगलकारक हे रामायण पळय रामानाची तागेल चरित्र ऐकून ताका जाल्यारी मंगल जाता म्हणून ताण म्हणतना आमकां मंगल जायना ताका मंगल जावं का म्हणना ताण सांगिल्लें कसं नाही म्हळ्यार तुम्ही सर्व श्रवण करा तुमगेल जीवनांत मंगल जाता अमंगल नाश जाता तसल श्रेष्ठ रामाल चरित्र अंत्या राम हे सर्व श्रवण करून तस जाल्यार तू तुगेल गुरुक हे रचन केलेलं गुरुक आपई म्हणत रामाक गोत आसता लवकुश चरडूवा निगेले चरडूवा हांव सीता परित्याग केले तेन्ना थंय जाल्लेलें गोतस रामान आपयलें वाल्मिकी महर्षी हांगा पळया प्रधान आमी अर्थ करून घेवका जाल्लेले अयोध्येंतू हांणी सर्वत्र बीदी बीदी वचून घेवन रामायण गायन केल्ले निमित्तान कसन जाल्लें लवकुशाले अम्मा सीता तिगेल वयर आशिल्ले लोकापवाद कसन आसा ते तांणी परिहार केले हे चरित्र गायन करचे मुखांतर सीतेन कितें म्हळ्यार पळय समग्र रामायण तांणी एक पंत गायन करून जाले नंतर अयोध्येचे सर्व निवासींक पुरा जना कळ्ळी काय सीता शुद्ध चारित्र्यवती कुलवती तीन तिगेल पातिव्रत्य रक्षण करून घेवचे खातीर थंय लंकेन तू कितलं कष्ट पावली तिगेल पातिव्रत्य भग्नदायिनी नष्टदायिनी आत्ता जाल्यार पतिव्रता स्त्री ती हे कळ्ळें हे लोकाल अपवाद आशिल्ले तिगेल वयरी ती शुद्ध न्हय रामान दवरून घेवचे योग्य न्हय ती रामान परित्याग केलेला आत्ता हांणी लवकुशान चरडुवान सर्वत्र रामायणाचे गायन करून आवसूल वयर आशिल्ले लोकापवाद कसन आसा ते परिहार करून घेतला रामाल येद्रावर केन गायन केले तक्षण सर्वांक कळ्ळें सीता सत्कुल प्रसूत स्त्री ती हे कळले नंतर राम म्हणता रामागोत आसा जाल्यारीची जनाल खातीर राम सांगता हे विषय वय म्हणून जाल्यारी सीता पतिव्रता स्त्री वय म्हणून जाल्यारी ती येव वाल्मिकी महर्षींक येद्रादवर घेवन प्रमाण करो प्रतिज्ञ करो राम सांगता जायत म्हणून वाल्मिकी महर्षीक आपण हाडताची वाल्मिकी महर्षील मागशीची सीत वरकेन येता सीता काशाय वासिनी सीतेल वर्णन करता ती येत म्हणतना कशी आशिल्ली वाल्मिकी महर्षील मागशी येत आशिल्ली काही रायाल बायला राणी कशी आसका आशिल्लें राजोचित वस्त्र पुरा धारण करून घेवन आभरण हे सर्व धारण करून घेवन आसका आशिल्ल्या सर्व अलंकार भूषित जावन आसका आशिल्ली सीता काशाय वासिनी काशाय वस्त्र धारण करून घेतला काही रामाक पळोवचें जातना दुःख जाता आसा कसन करचें सीत आयली सीतेन सांगलें काही प्रतिज्ञ केल्या शपथपूर्वक प्रतिज्ञ केली तिणें सांगलें हांव येदो पर्यंत मी केले जन्मांतो अन्य पुरुषाक मनांत जाल्यार हांव चिंतन करनी हे सत्य वय म्हणून जाल्यार आत्ता ह्या क्षणाक भूदेवी येवन ती म्हाका तिगेल गर्भांत घेवो हे प्रतिज्ञ केली
कसन घोर प्रतिज्ञा केलं पळया. त्या कालाक 3 अश्य सांगेल तशीची ती भूदेवी येऊन घेऊन त्या सीतेक भूगर्भांत घेता सीता आईली अयोनिज दावन आईली सीता वापास त्या भूंच्यानं आईली ती. जनकराजान भू शोधन करत म्हणताना यज्ञाक तिरा तेदन प्राप्त झालेली सीता आता परत भूंच भितरी गेल्या. ह्या सर्व असल ह्या एक घटन एक सर्व मूक प्रेक्षक जाऊन राबून पळत असाची विलाप करत असतात सर्व दले कसन कोरच्या कसं नाही कोरच्यात आहे ना. तशी सीतावतार समाप्त झाल्या. तदनंतर रामावतारवर केना समाप्त तो कशी करता सर्वांग आपण हा मोक्ष दिता म्हणता राम. तसल अनंत कारुण्य रामाला आम्ही हंग आलोचन करू का झालेले एक विषय. सीता परित्याग रामान केलाय गोत्तसील रामाक. ती शुद्ध चरित्रवती म्हणून गोत्तसील पातिव्रत्य नष्टदायिनी गोत्तस रामाक झालं रामान सीता परित्याग केलाय. कसं लाक ह्या अमानवीय घटना नव्हे. रामान सीता परित्याग केलेला आहे. अशी मर्यादा पुरुषोत्तम म्हणून म्हणतात तुम्ही रामाक. सकल गुण संपन्न सद्गुण निधी म्हणताची अस्सल रामान बाईले का कोणकी सांगलं म्हणून घेऊन बाईलेक सोडचे रान्नाक सोडलाय रामान. अंत अर्थस्व हे आक्षेप सहज अमकवर केन दिसता वही रामान सोडचे उचित वह. सीता परित्याग कसले केला रामा गोत्तसील नव्हे. ती शुद्ध म्हणून गोत्तस म्हणल्यानंतर कोणकी एकल्यान सांगितलं कसलं ऐकू का रामान आमक दिसता. उत्तरकांडान तो स्पष्ट जाऊन प्रसंग येता. राम पुरा युद्धकांडांत युद्धने पुरा दावन येऊन त्यांनी राज्यभार करतस रामान कशी म्हणे राज्य सुसूत्र दावून चलतस की ना हाव चलेल्या पावना जनाल अभिप्राय कसं नाही म्हणून अभिप्राय संग्रह कोर का म्हणून रामान कसं केलं तागेल दूतांक जनाल मध्ये पेटेल तुम्ही वचून घेऊन रायाल बग्य जन कसन उल्ले तसाची पळून येया म्हणून पेटेल आईला तागेल दूत पुरा खै 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 पुरा जन मेळताचे जन खै मेळताच पळया थंय उतर चढ असता थंय गॉसिप जाता आणि पुरा विचार थंय येता थंय गेल्यार पुरो रायाल विशयान जन कसन उल्लेताची म्हणून कळता चाय पे चर्चा चा पिवचे कडेन मेळताच पुरा जन थंय पुरा असले उल्लेत असताची थंय पुरा कडेन पेटेल रामान रायाल बग्गी कसन अभिप्राय असं पळून घेया आयल्या पुरा जन आयल्या तागेल दूत येऊन पुरा अभिप्राय संग्रह करून रामाला आयल्या रामा तुगेल विषयाना सर्व अयोध्यावासी साकेतपुराचे सर्व निवासी श्लाघन करत असाच रामा तुगेल गुण प्रशंस करत असाच तुगेल राज्य शासन करची रीती शैली हे अनुकरणीय अनुसरणीय म्हणत असाच सर्व तू राज्य शासन करचे सर्वांक खुश असा दलारी राम म्हणले कसन दलारी सीतेक मात्र तू अनिकेच राज्य अंत दवरून घेतील कोणाकच इष्ट ना रामा म्हणताची कित्याक रावणा लंकेंत असिल सीता रामाल अंकेंत बोश्य समव्या अंकामळे जांग रावणाल लंके असिल सीता रामाल अंकेंत कशी येऊन बोश्य साध्य त्या कोणाक स्वीकार्य नाही कोणी स्वीकार करचे तयार नाची सहज जनाल मनांत कसं नाही आमगेल राणी जन कितलेची दुराचारी दावनाश्या पुरा दलरे आमगेल राय कशास का म्हणाल सद्गुण संपन्न दावनास का आम्ही दोष पडत चढ रायाल बायला ती वरकेन सद्गुण संपन्न दावनास का ती गेले चारित्र्य शुद्धस का आमगेल चारित्र्य गेल्यारे होडना आम्ही दुशील जाल्यारे होडना रायू राणी आमक समज का जन म्हणताची इतर पुरुषाला घरांतू त्यावेळी रावणाला घरांतू लंकेंत 1 वर्ष वास कोरण आईली सीते का रामान दवर घेतील उचित नाही ती गेल्या पातिव्रत्या विषयान आमक संशय असं म्हणून सर्व संशय व्यक्त करताचे ह्याचे येऊन रामा सांगताचे राम वै वय म्हणता गेल मंत्री कने पुरा निमगिता पुराजन वै ह्याची विषय कोणाक कुशिना रामान कसं केलं सीता परित्याग केला कोणकी एक खैकी एक चा पिऊन घेऊन खैकीची पंचाधिक करत म्हणताना उरलेल्या कोणकी एक मनुष्याना सीता एकदवर घेतलेले सम नाही परित्याग कोरक असेल म्हणून कोणकी म्हणलंय रामान त्या मना घेऊन ती परित्याग कोरचव्या रामा गोत्त असेल की ना सीता शुद्ध म्हणून रामान कसले परित्याग केलाय कोणाला की उत्तर ऐकून ह्या समव्या
आमकां दिसता जाल्यार हाका आमी सूक्ष्म जावन उत्तर पळोवका. रायाक कर्तव्य कसं नाही आलोचना करता. राजाल कर्तव्य कसं नाही म्हळ्यार प्रजा विश्वास संपादन करून घेवचें ताका परमधर्म. प्रजाहित खंय आसा थंय ताणें विचार करता. तो प्रजाहित चिंतक जावका, प्रजा विश्वास संपादन करून घेवका ताणें. ताजे खातीर एक यज्ञ करका म्हूण म्हणटा शास्त्र. संग्रहण्येष्ट्याय जाते जनतागम सर्व जनाल विश्वास संपादन करून घेवचे खातीर ताणें एक यज्ञ करका म्हणस. यज्ञ करून प्रजा विश्वास पळया. शिष्याक गुरूल वयर विश्वास ना म्हण जाल्यार गुरून कसन सांगीत जाल्यार ताका लागना, तो मनान तो घेना. तशी प्रजेंक कशी म्हळ्यार विश्वास आसता राया वयर. राया वयर विश्वास असल्या मात्र रायान राज्य चलोवचें जाता, सुसूत्र जावनातल्या जायना. राम सीतेल बामूण वय पती जावन ताका एक धर्म आसा. ताजे वटूची तो अयोध्येचे अधिपती तो म्हणटा ना राय जावन ताका एक धर्म आसा, दोनी धर्म आसा. हे दोनी धर्मांत ताणें आयक केल्लें खंयचें राजधर्म. राजधर्मा खातीर प्रजा हित खातीर ताणें तागेले बायले परित्याग केले. हाका एक दृश्टांत आमी पळयल्यार कळटा. जुलियस सीझर म्हणून तुमी आयकून आसचें पळय. रोमाचे अधिपती जावन आशिल्लो तो जुलियस सीझर म्हणून. सीझर म्हळ्यार एक चक्रवर्तीचे उपाधी दिलेले म्हणके त्या काळांत. हांगा चक्रवर्ती म्हण कशी म्हणटात तशी सीझर म्हण तें नांव. जुलियस सीझर म्हण आशिल्लो. हागेल विशय कसं जालें, हागेल विशयान चरित्र बरयलां. प्लुटार्क म्हण एक आसा ताणें चरित्र बरयलां. जुलियस सीझराल बायल आशिल्ली पॉम्पिया म्हण तिगेलें नांव. हिक्क कसं नाही म्हळ्यार इतर पुरुषा वयर अनुराग चड. एक मनुष्या वयर प्रीती आशिल्ली ती. तो कोण म्हळ्यार क्लोडियस म्हण तागेलें नांव. अत्यंत प्रसिद्ध तो त्या काळाक. श्रीमंत आशिल्लो, प्रज्ञावंत आशिल्लो, जाल्यार दुराचारी, दुष्ट, महादुष्ट, नीच. त्या क्लोडियस म्हळ्यार परपुरुषा वयर हिक अनुराग आशिल्ले. पॉम्पिया राणी ती जुलियस सीझराल बायल. आतां हिणें एक दिवस कसं जालें त्या क्लोडियस म्हळ्यार तक्क वरकेन प्रीती आशिल्ली हिगेले वयर राणी वयर. जाल्यार राणीक हांव कशी वलसून घेवचें दायना, तिका मेळच्या वरकेन दायना हांव. कित्याक म्हळ्यार ती खंय राणी म्हणल्या नंतर तिका सदा सर्पगावल आसता. तवे तिगेली माई जुलियस सीझराल अम्मा ती केन्नाय सर्पगावल दवरनासता. कोणें येवचें ना, मेळचें ना. हांव कशी मेळचें म्हूण आलोचना करता आशिल्लो तो. एक दिवस कसं जाता थंय तांगेले राज्यान तो एक पूजा कार्यक्रम त्यांनी आयोजन करून घेताचे. त्या पूजा कार्यक्रमा कशी म्हणजे स्त्रियान मात्र येवचें. त्या क्रियाकलाप सर्व करचे स्त्रियान मात्र, पुरुषांक कोणाक थंय अवकाश ना. तसले एक पूजा. त्या पूज करता म्हणटाना ह्या क्लोडियसाक कळ्ळें आतां कशी पुणी करून ह्याचे अवकाश वचून तिका मेळ्ळें वका. कशी करचें ही गेले त्या जुलियस सीझराल बायलेले पॉम्पिया तिका सुतू सर्प गावलो. हांव कशें वचून तिका मेळचें कळ्ळी. जाल्यार तिगेले सुतू तिगेले दासी कोण आशिल्ले ते दासीले एकल्याले गुर्त आशिल्ले हाका. हाण तिगेले मुखांतर कशें की हो स्त्री वेश धारण करून भितर येता. कोणाक गोत ना. आनी तूं भितर येता कडेर तें कळटा हो क्लॉडियस म्हळ्यार तो स्त्री वेश धारण करून घेवन राणीक मेळचें आयिल्लो कळटा. पुरा गद्दल जाता. हे काडगिच्चूची सर्व विशय व्याप्त जाता, हरडता. जुलियस सीझरा वरकेन कळटा. नेक्स्ट दिवस पुरा जन पंचायती आपोवन महा अपराध जाले. क्लोडियस येवन हांगा भितर रिगलो. कसन जालें की कितकी गोत ना कोणाकाची सुद्दी जाता. जुलियस सीझर कसन करता म्हळ्यार तागेले बायलेक परित्याग करता, डायवर्स दिता. हांगेले डायवर्स दिला ताका निमगेली खंय. तूं कसले डायवर्स दिले. तूं रायो तूं दिग्दवरण घेवत असेल, तूं डायवर्स कसले दिला. थंय सांगता म्हणटा सांगताची तो जुलियस सीझर सांगता ती मिगेल बायल म्हूण हांव पळोवचें न्हय. जनाल राणी ती. राणी म्हणल्या नंतर राणी कशी आसका, जनांक कशी अपेक्षा राणी आसका म्हणून तशी आसका. जनांक संशयाचे लेश वरकेन आसचें ना राणी विशयान, तिगेले चारित्र्या विशयान.
जुलियस सीझर्स वाईफ शुड बी अबव सस्पिशन. कसं नाही संशयाचे लेशवर के नशे ना. राणी म्हणे कशास का संशयाचे लेशवर के नसले हांव परित्याग करता. कितें म्हणल्यार रे म्हाका प्रजा विश्वास हांव संपादन करून घेवचें जायना. हांव कसन केल्ल्या रीच प्रजा ते अनुकरण करनाची पालन करनाची मिज्यान राज्य शासन करचें जायना. ताका हांव ती परित्याग कर राजधर्म परिपालन करचें सोडता. तीक परित्याग करता. अनेक दृष्टांत आसा. इंग्लंडान जाल्लेले किंग एडवर्ड म्हण आसता. त्या किंग एडवर्डान कसन केलें म्हळ्यार तो लागल्या की 25 वर्स तो प्रिन्स जावन आशिल्लो. कडेन राय जालो किंग जालो. हक्क तेदो पर्यंत राय जाव पर्यंत ताका वारडीक जायना. आनी तो एक स्त्री तिगेलें नांव सिम्सन म्हण एक आशिल्लें. तिक वारडीक करून घेवका म्हण हागेलें मन आशिल्लें. जाल्यार तिगेलें चारित्र्य कसं नाही म्हळ्यार तिक ऑलरेडी दोन वारडीक जावन डायवोर्स जावन आसता. तिक हा वारडीक जावका म्हूण हक्क मन. त्या कालाक वारडीक करून घेवका म्हूण निश्चय करता. हो रायो हे दाल्लेले विचार. ताका सर्व तांगेले थंय धर्माचे सर्व चर्चाचे पुरा पाद्रेनी पुरा कसन आसाचे व्हड लोक राजकारणी लागीं देशाचे पुरा सांगताचे हे करचे ताणें उचित कार्य नाही. इतर लागीं देशावनी संबंध वायट जाता. प्रजा विश्वास संपादन करचें जायना. हागेले वयर विश्वास कोणाक आसना. त्या स्त्रियाक हाण वारडीक करून घेवचें उचित न्हय म्हणून ताका सर्व संदेश दिताचे. तो ताण कसन केलें म्हळ्यार तो रिजायन करता. हांव आनी मुखार राय जायना. कितें म्हण तीक सोड म्हाका अशें जायना ताका हांव रिजायन करता. तशें म्हूण हांव तीक धरून घेवन तीक वारडीक करून घेवन हांव राज्यभर केन्ना शासन करचें सम न्हय. कितें म्हळ्यार जनांक विश्वास ना. हांव तिगेल दिकान आकर्शीत जालो. हांव तिगेल वटू वचून हांव वर केन प्रजेल मध्ये हांव वर केन एक प्रजा जाता. हांव राय जायना. सोण घेवन रिजायन करून वता. हे दोन प्रसंग पळया. रामाले तर दोन प्रसंग आशिल. कसन कोरी येत आशिल रामाना. आम्ही सर्वांक सांगचे म्हण की रामाना गोत्तच न्हू रामाक ती शुद्ध म्हणून घेवन जन कोणकी कसकी उलयताच म्हणून उलव ना. अयोध्येन तुची रान्ना पेटोवचें गत्य नाशिल्लें. तश्वर केन कोरी येत आशिल्लें. कसले करनी रामाना. जन कसं नाही उलव त्या रामान मनावचें. ताका रामाक कसं नाही म्हळ्यार हांव रायो राणील कर्तव्य कसं नासका. एक राणी म्हळ्यार जनांक कसन अपेक्षा आसता. जनांक आमगेल राणी एक व्यभिचारिणी म्हणून घेवन कळल्यार तांकां ते केन्नाय मना स्विकार करचें जायना. ती यद्यपि न्हय सीता तिगेलें चारित्र पातिव्रत्य आसा म्हणून कसन संशय ना. जाल्यार जनांक संशय आसा. ताका रामान कसन केलें तीक परित्याग केला. राजधर्म परिपालन करचे खातीर तीक परित्याग केला. कित्याक म्हळ्यार प्रजा विश्वास संपादन करका हे महात्याग रामान केलेले. आनी तीक परित्याग कोण रामान तशी सोणी. आमी कसं लेखला म्हण तीक तशी सोडले एकली तूं वस कसंपणान करी म्हणून घेवन तशी कर न्ही रामान. रामान जबाबदारीयुत जावन तिका वाल्मिकी महर्षी आश्रमा पर्यंत सोण लक्ष्मणाक घालून पेटोवन पळ लक्ष्मणा म्हणून घेवन तीक थंय पर्यंत सोण कडेर लक्ष्मण आयलो. इतले जबाबदारी घेवन रामाना जनाल खातीर रामान सोण दिलें सीतेक. परित्याग न्हय. परित्याग म्हळ्यार अर्थो विंगड जाता. त्याग करचें जबाबदारी ना. तूं गेलीतल्या तुमी गेलीतल्या हांव रामान तशी करनी. सीतेक थंय सोडलें जनाल खातीर. तशी एक व्हड धर्म रामान परिपालन केलें. हे रामायणाचे व्हड आक्षेप बुद्धिजीवीन आनी पुरा करचे आक्षेप आमकां वरकेन सहज जावन प्रश्न येता जाल्यार आमी परिहार करून घेवका. परिहार करून घेवका. तशी कोणेय आमकां निमगिल्या रीच रामान अशें कसलें केल्लें आमकां सांगता. आमगेल्या धर्मा विशयान आमकां गोतस ना म्हण जाल्यार आमकां वाट चुकयतले मस्त जन आसाची. आमगेल्या धर्मा विशयान आमकां गोतना अज्ञान आसा. आमी कसं म्हळ्यार इग्नोरन्स इज ब्लिस म्हळ्यार म्हणजे आमकां कसं नाही गोतना म्हण जाल्यार आराम आसताचें. कळ्ळी म्हण जाल्यार समस्या चड. ताका आमी आराम आसताची ना. आमी कितलें समजून घेताचे आमगेल्या धर्मा विशयान तितलें आमकां इतर लोकांक वाट चुकवची तितलें सुलभ ना. असलें रामायणाचें प्रधान प्रकरण सीता परित्यागाचें प्रकरण जाता थंयक वाल्मिकी महर्षी तांगेले समग्र रामायण कोरोंक घेवन मुखारी लवकुशाल मुखांतर तांणी गायन करेताची. हांगा सीता अवतार वरकेन समाप्ती जाल्या. लवकुशान तांणी रामायण गायन करता म्हणटना त्याची प्रकार अयोध्येचे सुरवेर वर्णन करताची.
कडेरी कसकसन जाल्ल्या रामायणांतू अयोध्ये दशरथाल्या काणी दुखून सर्व आरंभ जाता. हे सर्व चरित्र रामालय ह्या सर्व आश्चर्य कसले म्हणल्यार रामालय चरित्र अत्यंत शुद्ध, सीतेल चरित्र अत्यंत शुद्ध म्हणून साधन करची खातीरची आम्ही वाल्मिकी रामायण अध्ययन केल्यावर मात्र पावना. कित्याक म्हणल्यार वाल्मिकी रामायणान तू केवल विषय मात्र येता, हाक पुरा निर्णय रामान अशी कसले केल्या अशी करूं येत आशिल्ल्या अनेक विचार मुखार येता. त्या पुरा मध्वाचार्य तांगेल्या महाभारत तात्पर्य निर्णय म्हणून तांणी एक वाल्मिकी रामायणाचे आणि महाभारताचे सर्व निर्णय करचे खातीरची थंय येवचे पुरा आमकां संशय येवचे परिहार करचे खातीरची तांणी आध्यात्मिक दृष्टीर शास्त्र दृष्टीर पुरा उत्तर दिला. जाल्यार आम्ही शास्त्र दृष्टीवर केना रामायणांत येवचे अनेक आक्षेप तशीची सामाजिक दृष्टी राजकीय दृष्टी इतर सर्व दृष्टीवर केना आम्ही रामायणा वयर येवचे आक्षेप परिहार करून घेऊ का. तशी फाल्या दिवसाचा मुकावेल्या कसन आसा दशरथाल्या काणी थंच्यान आरंभ करूया. आयच्या दिवसाक हांगाक रामाल चरित्र श्रीमद वाल्मिकी रामायणाचे हांगा प्रवचन हांगाक श्री कृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव 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 भज मन राम भज मन राम पांडुरंग श्रीरंग भज मन राम भज मन राम भज मन राम पांडुरंग श्रीरंग भज मन राम भज मन मुकुंद भज मन गोविंद भज मन आनंद भज मन राम भज मन राम भज मन राम पांडुरंग श्रीरंग भज मन राम भज मन केशव भज मन माधव भज मन यादव भज मन राम भज मन राम भज मन राम पांडुरंग श्रीरंग भज मन राम भज मन मुरहर भज मन गिरिधर
भज मन रघुवर भज मन राम, भज मन राम भज मन राम, पांडुरंग श्रीरंग भज मन राम, पांडुरंग श्रीरंग भज मन राम, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, श्री राम जय जय राम, 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 जय जय राम, जय जय राम, रक्षयं कर्म यस्मिन् परे स्वर्पितं, प्रक्षयै यान्ति दुःखानि यन्नामतः, अक्षरो योजरः सर्वदैवामृतः, कुक्षिगं यस्य विश्वं सदा जादिकं, ऋणयामो वासुदेवं देवतामण्डलाखण्डमण्डलम्, ऋणयामो वासुदेवं देवतामण्डलाखण्डमण्डलम्, देवतामण्डलाखण्डमण्डलम्। बोलो सीतापति श्री रामचंद्र भगवान की।